अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यातल्या विविध भागात जोरदार पावसाची हजेरी आहे आणि रात्रीपासून सुरू झालेल्या पावसामुळे शहरातल्या सीना नदीसह जिल्ह्यातल्या सर्वच नद्यांना पूर आलाय आणि या पुराच्या पाण्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलाय। अनेक भागात घरांमध्ये पाणी शिरलं आणि पुराच्या पाण्यामुळे नगर कल्याण महामार्ग बोलेगाव वारुळचा मारुतीकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद झालाय। जोरदार पावसामुळे रस्ते ओढे नाल्यांना नदीचं रूप आलंय। तर इथला आढावा घेतला लैलेश बारगजे यांनी। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गेल्या 3 दिवसापासून वेगवेगळ्या ठिकाणी मुसळधार पाऊस होत आहे। मात्र रात्री सर्व जिल्हाभर जोरदार पाऊस झालेला आहे आणि या पावसामुळे संबंध जिल्ह्यातील नदी नाले ओढे हे दुथडी भरून वाहत आहेत। आपण सध्या आहोत अहिल्यानगर शहराशेजारी असलेल्या कल्याण रोडवर, ज्या ठिकाणी सीना नदी वाहते। या सीना नदीचा पहाटे 4 वाजेपासून पुराचं प्रमाण जे आहे ते वाढलेलं पाहायला मिळत आहे। हा जो मार्ग आहे तो आहे कल्याण मार्ग आणि या मार्गावरची वाहतूक देखील पहाटेपासून विस्कळीत झालेली आहे। बाह्य वळण रस्त्याचा मार्ग या रस्त्यावरून घ्यावा लागत आहे। त्यासोबतच जिल्ह्यातील कर्जत जामखेड असेल किंवा शेवगाव पाथर्डी असेल, या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात रात्री पाऊस झालेला आहे आणि या पावसामुळे या 4ही तालुक्यातील ज्या छोट्या मोठ्या नद्या आहेत त्या देखील मोठ्या ओसंडून वाहत आहेत। घरातही पाणी गेलेलं आहे। शेतीच्या पिकाचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। एकूणच जिल्ह्यामध्ये मागच्या 3 दिवसापासून होत असलेल्या पावसामुळे शेतीमालाचं असेल, घरांचं असेल किंवा पुलांचं, रस्त्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। लैलेश बारगजे, जी 24 तास, अहिल्यानगर।